नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आता रेशन दुकानातूनही काढू शकता पासपोर्ट आणि पॅन कार्ड. सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी, तसेच त्यांना अधिकाधिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललेलं आहे. यानुसार आता तुम्ही रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. इतकंच नाही तर वीज बिल आणि पाण्याचं बिल देखील रेशन दुकानांमध्ये स्वीकारले जाणार आहे. हो, हे खरं आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड सोबत ही योजना तयार केली आहे. या व्हिडिओमध्ये बघा सविस्तर माहिती. पण चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशी आहे योजना. लाईट बिल आणि पाण्याचं बिलही भरू शकणार. देशातील सर्व रेशन दुकान आता कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC बनवली जाणार असून अनेक सुविधा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. यानुसार सामान्य नागरिकांना आता रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना सुविधा पुरवण्याबाबत निवड करता येणार आहे. मग रेशन दुकानदारांसमोर सरकारने पर्याय ठेवलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. CSC अंतर्गत सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत. यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी ही अर्ज भरू शकणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.